परभणी शहरातल्या सिंधी मंदिर येथे गणेश मंडळाची स्थापना मागच्या 37 वर्षांपासून सुरू असून दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांनी या ठिकाणी देखावे हे मंडळ सादर करत असते। यावर्षी मात्र परभणी शहरातल्या झालेली बकाल अवस्थेवर चांगल्या प्रकारे देखावा सादर करण्यात आला। यामध्ये नागरिकांनी रस्त्यावर टाकलेला कचरा आणि होणारे त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कसं राहावं लागेल, कसं वागावं लागेल हे पाहण्यासाठी परभणी शहरातील नागरिकांनी गर्दी केली। या मंडळांनी सतत 10 दिवस वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत, ज्या महिलांसाठी आहेत। सदरील गणेश मंडळाने कोणत्याही प्रकारची पट्टी जमा केलेली नाहीये, स्वतःहून हा देखावा तयार केलाय। सर्वांनी एकदा बघण्यासाठी यावं। या शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी एक झाड लावून त्याची संगोपनाची जबाबदारी घ्यावी, जेणेकरून भविष्यात ऑक्सिजनची कमी आणि इतर अनेक आजार होणार नाही। आणि बाकी सर्व गणेश मंडळांना सिंधी गणेश मंडळांनी आवाहन केले की डीजेचा आवाज न वाजवता टाळ आणि मृदुंगाच्या आवाजात बाप्पांना निरोप द्यावा, अशी विनंती देशोन्नतीशी बोलताना केलेली आहे। आपण सिंधी गणेश मंडळ मागील 1986 पासून बसवत आहोत, म्हणजे इथं स्थापना करत आहोत। 1986 पासून हे 38वं वर्ष आहे। आणि इथं आपण विशेष म्हणजे यावर्षी जी आपण झाकी आपण केली आहे ती निसर्गासंदर्भात आहे। निसर्गासाठी जे आपण करतोय, जे आपण करायला पाहिजे त्यासाठी आपण ही झाकी केलेली आहे। त्याच्यामध्ये खासकर आपण जसं आता ही आपली सध्याची परिस्थिती, झाडे तोडल्यामुळे जे आपलं वातावरण दूषित, कचरा, उष्णतेमध्ये वाढ, हे सगळं आपल्या झाड कटिंगमुळे होत आहे। ही परिस्थिती सध्या सर्वांची आहे। आणि हे जे आहे, जे कचरा वगैरे करतो आपण, हे सगळेजण क्लीन तर करतात, पण फेकणारे जे आहेत त्यांची ही जबाबदारी आहे की कचरा फेकतावेत पर्टिक्युलर त्या डस्टबिनमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी फेकू नये, फक्त डस्टबिनमध्येच टाकावा। कचरा आपणच करत आहोत, हा कचरा होऊ नये त्यासाठी प्रत्येक माणसाची जिम्मेदारी आहे। ही परिस्थितीपासून अगर आपल्याला बाहेर निघायचं असेल तर याच्यासाठी आपल्याला झाडे लावून निरोगी राहण्यासाठी आपल्याला झाडे लावावं लागतील, कचरा करणार नाही, हे सगळ्यांची काळजी घ्यावं लागेल। अगर असंच आपण झाड लावू तर आपल्याला याच्यानंतरचं जे कसं राहील ते आपण दाखवतो। अगर आपण झाड लावत राहिलो आणि सफाई करत राहिलो तरी आपली पुढच्या पिढीसाठी हे आपलं वातावरण असं राहील। हे आपण पुढच्या पिढीसाठी आजपासून करावं लागेल तर हे पुढचं वातावरण निर्मिती होईल। अगर श्वास घ्यायचा आहे, विकत घ्यायचा आहे का नैसर्गिक घ्यायचं आहे, हे आपल्याला ठरवायचं आहे। अगर नैसर्गिक घ्यायचं आहे तर आपल्याला जास्तीत जास्त झाडं लावून त्याचे संगोपन करावं लागेल। हे आपल्याला हे आम्ही संदेश देत आहोत आणि सर्वांना विनंती करत आहोत की कचराही फेकू नका, क्लीन ठेवा आणि झाडे लावा आणि त्याचे संगोपन प्रत्येकजण करा। विसर्जनासाठी आमची तयारी अजून खूप चालू आहे आणि याच्या रिलेटेडच आमचा पुढचा देखावा राहील। त्याच्यामध्ये आम्ही दांड्या वगैरे खेळवून आणि चांगल्या पद्धतीने, म्हणजे मोठा डीजे वगैरे काही लावत नाही, एक साध्या पद्धतीने आणि चांगल्या देखाव्यासोबत एक काहीतरी मेसेज देऊन आम्ही विसर्जन, श्रीगणेशचे विसर्जन करतो। ही आमची परंपरा मागील 38 वर्षापासून चालू आहे। त्याच्यात आतापर्यंत आम्हाला 20 ते 25 शासकीय आणि पोलीस अवॉर्ड आतापर्यंत भेटलेले आहेत। या 10 दिवसामध्ये आमच्यासाठी आतापर्यंत एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला आहे आणि लेडीज आणि मुलांसाठी, मुलींसाठी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेत आहोत। जसे ड्रॉईंग स्पर्धा आहे, 1 मिनिट गेम्स आहेत, सांस्कृतिक रील्स स्पर्धा म्हणून घेतलेली जात आहे। आणि याच्याशिवाय अजून एक 56 भोगचा आम्ही प्रसाद चढावणे, महाआरती, 56 भोग पूर्ण समाजाला एकत्रित कसं करता येईल यासाठी विविध प्रोग्राम अजून डिसाईड केलेले आहेत। मी सर्व गणेश मंडळांना एक विनंती करतो की डीजेचा मोठा कर्कश आवाज सोडून टाळ, मृदंग, सांस्कृतिक पद्धतीने काय आपल्याला झाकी काढता येईल तर चांगले होईल। सर्वांना ही माझी विनंती आहे की अशा पद्धतीच्या काही झाक्या काढा, त्याच्यामध्ये आपल्या गणपती बाप्पाचा याचा कोणाला त्रास होणार नाही, या पद्धतीने सर्वांनी झाक्या काढावा ही आमची विनंती आहे। आत्तापर्यंत होतं उपक्रमात आमच्या पूर्ण समाजात आम्ही कसं पट्टी वगैरे बाहेरून गोळा होत नाही, ही आमच्या समाजातूनच येते। आणि हे पण जे आम्ही मेकिंग केलं आहे हे आम्ही सगळं वेस्टेजमधून केलं आहे। जसं हे आता तुम्हाला झाड दिसते, हे पूर्ण रद्दी पेपरनं बनलेलं आहे। हे सगळं आम्ही मिळून सोबत कोणत्याही बाहेरून न लावता स्वतः गणेश मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही हे बनवलेलं आहे।